च्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। धनंजय मुंडे दोषी नसताना जर राजीनामा घेतला तर महायुतीला परिणाम भोगावे लागतील, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा इशारा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल। जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धसांना पुढे केल्याचाही आरोप। संजय राऊतांचे आरोप म्हणजे वेडेपणा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण करू नका, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। सुप्रिया सुळे उद्या परळीत जाऊन घेणार महादेव मुंडे आणि देशमुख कुटुंबियांची भेट। धनंजय मुंडेंच्या परळी मतदारसंघात भेट घेणार असल्यानं भेटीला महत्त्व। कृषी साहित्याची ऑर्डर का रद्द केली? दबाव टाकून कुणी लपवाछुपवी करण्याचा प्रयत्न करतंय का? अंजली दमानी यांचे राज्य सरकारला सवाल। उबाटाचे माजी आमदार वैभव नाईक मातोश्रीवर नाईकांची एसीबी अंतर्गत चौकशी सुरू। राजन साळवी, सुभाष बनेनंतर नाईकही शिवसेनेत जाणार का? चर्चांना उधाण। ठाकरे गटाने घेतली ऑपरेशन टायगरची धास्ती। उद्धव ठाकरे आमदार खासदारांची साधणार संवाद। पक्षातील पडझड रोखण्यासाठी संवाद मोहीम। ठाकरे गटाच्या सरपंचांना दुय्यम वागणूक दिली तर खुर्चीतून उकडून टाकू। विनायक राऊतांचा नितेश राणेंवर हल्ला बोल, तर या धमक्या मातोश्रीवाल्यांना द्या, आम्हाला नको म्हणत नितेश राणेंचा पलटवार। आता नेमलेली समिती अमान्य। कुस्ती स्पर्धेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा। कुस्तीपटू शिवराज राक्षेची मागणी। निलंबनाची कारवाई लगेच, मग समिती नेमण्यासाठी उशीर का? राक्षेचा सवाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तिरुपती बालाजीचं घेतलं दर्शन। निवडणुकीतील विजयाबद्दल मानले आभार, तर राज्य योग्य प्रकारे चालावं यासाठी बालाजीला घातलं साकडं। पुण्यातल्या हडपसरमध्ये एका घरात महिलेनं पाळल्या 350 मांजरी। रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने महिलेला बजावली नोटीस।